झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्य रेल्वेच्या लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिराने धावतात। याबद्दलची कुठलीही सूचना देण्यात येत नाहीये, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय। ठाणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। काल रात्रीपासून गेली 24 तास जो पाऊस पडतोय त्याचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे। ठाण्यामध्ये ट्रॅफिक जाम आहे, वाहतूक कोंडी आहे, तर रेल्वेची वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण ठाणे स्टेशनला उभे आहोत, तुम्ही बघू शकता का गाड्या ह्या अर्धा ते पाऊण तास लेट आहेत। कुर्ला आहे, विक्रोळी आहे, त्यानंतर ठाण्याच्या काही ठिकाणी पाणी भरलेलं आहे, त्यामुळे गाड्या ज्या अप अँड डाऊन दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या अर्धा ते पाऊण तास लेट आहेत। त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे, प्रवासी वर्ग नाराज आहे। आपल्याबरोबर काही प्रवासी वर्ग आहे जे गेले अर्धा पाऊण तास गाड्यांमध्ये, त्यांच्यावर जाणून घ्या किती त्रास होतोय। सर, किती त्रास होतोय पावसाचा? भरपूर त्रास होतोय, कारण आता मी गेला पाऊण तास या रेल्वे स्टेशनवर उभा आहे, अजून मला एकही गाडी नाहीये। मला आसनगावला जायचं आहे आणि मला घरी जायला खूप उशीर होईल या लेटमुळे। थोडा तरी पाऊस पडला तरी हा त्रास असतो? हो, थोडा तरी त्रास होतो। गाडी लेटच होते नेहमी। नक्की गाड्या नेहमी लेट असतात। मित्रा, किती त्रास होतोय सर्व? खूप त्रास होतो। अर्धा ते पाऊण तास आता ट्रेन लेट आहे, घरी जायला खूप उशीर होतो। थोडा जरी पाऊस पडला तरी रेल्वे सेवा पूर्ण कोलमडून जाते। पर्सन असतात त्यांची, पण आज मी सकाळी 5 वाजता घर सोडलंय। 5 वाजता आज 3 वाजता वाजल्यापासून मी इथे उभा आहे। अर्धा तास झाला, अजूनपर्यंत गाडीचा पत्ता नाहीये। आणि हे दर रविवारी मेगा ब्लॉक येतात, काय करतात? काय रेल्वे प्रशासन काय करतोय का याच्यामध्ये? रेल्वे थोडासा पाऊस पडला तरी मुलुंड इकडे विठ्ठलवाडी पूर्ण पाणी भरलेलं असतं। मग दर संडेला त्यांचं हे असतं मेगा ब्लॉक। मग मेगा ब्लॉकमध्ये काय करतात? नुसते का फक्त गाड्या बंद करायचं आणि लोकांना त्रास द्यायचं फक्त काम चालू आहे, बाकी काय नाही। बाकी पासेस वाढले, तिकीट वाढले, पण त्याचा बाकी याच्यावर काही परिणाम झालेला नाही आहे। गाड्या लेटच होतात पावसात। नालेसफाई केलेली आहे, पण नालेसफाई पूर्ण झालेली नाही, त्याच्यामुळे पटरीवर पाणी भरलेलं आहे। त्याच्यामुळे ट्रेन अर्धा ते पाऊण तास उशिराने येत आहेत, त्याच्यामुळे सगळं नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। तर मध्य रेल्वेने आता पुढील ते 2 महिने उरलेत, त्या 2 महिने आम्हाला त्रास होणार नाही याची खात्री द्यावी। आता पावसाला सुरुवात झालेली आहे, अजून 2 ते 3 महिने पावसाचे बाकी आहेत, तेव्हा तरी प्रवाशांना त्रास होऊ नये असं काहीतरी मध्य रेल्वेने करावे अशी मागणी ठाणे प्रवासी करतायत। व्हिडिओ रतन भौमिकसह कपिल राव, झी मीडिया ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।